चुकीची सवय. एकदा अकबर खोल विचारात पडला होता. तो त्रासलेला दिसत होता. तेव्हा एका दरबारी त्याला त्याच्या त्रासाचे कारण विचारले. त्यानंतर अकबरने सांगितले की त्यांचा मुलगा सलीमला अंगठा चोखण्याची गंभीर सवय लागली आहे. जसजसे त्यांचे वय वाढत आहे, तसतसे या सवयीमुळे आम्ही सर्व नाराज आहोत, पण राजपुत्र हट्टी आहेत आणि कोणाचेही ऐकत नाही. मग त्या दरबारी अकबराला एका संताबद्दल सांगितले. तो म्हणाला की एक संत आहे, असे म्हणतात की तो एकदा त्याच्याशी बोलला की तो सर्व ऐकतो आणि त्याच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करतो. त्याचे म्हणणे ऐकून अकबराला आपल्या समस्येचे समाधान त्या संतात दिसले आणि अकबराने त्या संताला दरबारात आणण्याचा आदेश दिला. काही वेळाने साधूला दरबारात बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा साधूने ते आणण्याचे कारण विचारले. अकबरने त्याला सलीमच्या अंगठा चोखण्याच्या सवयीबद्दल सांगितले आणि त्याला काही उपाय करण्यास सांगितले. अकबर आणि सर्व दरबारी संताकडे टक लावून बघू लागले. तो काय उपाय करतो, पण संताने काही वेळ विचार केल्यावर सांगितले की आपल्याला आठवडाभराचा वेळ हवा आहे आणि असे सांगून तो सलीमला न भेटता निघून गेला. त्यावेळी महान बिरबल देखील दरबारात उपस्थित होता. आठवडाभरानंतर साधू आले आणि त्यांनी प्रथम सलीमला बोलावून घेतले आणि बराच वेळ त्याच्याशी बोलून अंगठा चोखणे आरोग्यास अपायकारक आहे हे त्याला खेळात शिकवले. त्यामुळे त्याने असे करू नये आणि सलीमला ही बाब समजली आणि त्याने कधीही न करण्याची शपथ घेतली. संताने सलीमला ज्या गोष्टी समजावून सांगितल्या त्या सर्व सामान्य गोष्टी होत्या. त्याला हवे असेल तर तो त्याच दिवशी कोर्टात हे सांगू शकतो, पण त्याने एक आठवड्याचा अवधी घेतला. ही गोष्ट अकबराच्या आणि दरबारींच्या पचनी पडली नाही आणि त्यांनी हा दरबाराचा अपमान मानला आणि अकबराकडे संताला शिक्षा करण्याची मागणी केली. अकबरानेही दरबारींचे म्हणणे मान्य केले आणि त्यानेही शिक्षा करण्याचे ठरवले. परंतु प्रत्येक निर्णयापूर्वी तो बिरबलाचा सल्ला घेत असे. यावेळीही त्याने बिरबलाकडे पाहून विचारले की तू आज इतका गप्प का आहेस? या संताला शिक्षा झाली पाहिजे असे वाटत नाही का? मग बिरबल आपल्या शैलीत उभा राहतो, दरबाराच्या मध्यभागी जातो आणि म्हणतो की मी जहांपनामध्ये पूर्णपणे उलट विचार करत आहे, म्हणून मी गप्प आहे. सभेत गदारोळ होतो. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की उलटा अर्थ काय? तेव्हा बिरबल म्हणतो की माझ्या मते हे संत महान आहेत. त्यांच्याकडून शिकून त्यांचे आशीर्वाद गुरु म्हणून घेतले पाहिजेत आणि त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल माफीही मागितली पाहिजे. हे ऐकून सर्वजण संतापले आणि कोर्टात गदारोळ झाला. तेव्हा अकबर रागाने बिरबलाला म्हणतो, तू आम्हा सर्वांचा अपमान करतोस. गर्विष्ठ बिरबल, आपण या संताची माफी मागावी. तेव्हा बिरबल म्हणतो, जहांपना उद्धट अवज्ञा माफ करा, पण माझ्या मते हे न्याय्य आहे. अकबर म्हणाला, बिरबल तुझा मुद्दा सिद्ध कर. मग बिरबल सांगतो, ज्या दिवशी साधू पहिल्यांदा दरबारात आला आणि तू त्याच्याशी राजपुत्राबद्दल बोलत होतास, तेव्हा त्याच्या हातात चटणीचा डबा होता. त्यातून तो सतत चोना काढून खात होता. आज त्याच्या हातात एक पेटी आहे. नाही, कारण जेव्हा तू त्याला राजकुमाराच्या चुकीच्या सवयीबद्दल सांगत होतास, तेव्हाच त्याला त्याची वाईट सवय लक्षात आली आणि त्याने स्वतःला सुधारण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला आणि स्वतःला सुधारून त्याने ज्ञान दिले. आज सलीमला असे लोक फार कमी असतात जे स्वतःच्या उणीवा प्रथम पाहतात आणि त्या सुधारतात, त्यामुळे माझ्या मते ते महान संत आहेत. सर्वांनी मुद्दा समजून सर्व संतांची माफी मागितली व त्यांचे आशीर्वाद घेतले. मित्रांनो, कथेतून आपल्याला दोन धडे मिळतात. प्रथम, ज्ञान देण्यापूर्वी किंवा कोणाला शिकवण्यापूर्वी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. तुम्ही स्वतः त्या ज्ञानाच्या कक्षेत राहत आहात का? तुमच्यात ते सर्व गुण आहेत का ज्यात तुम्ही इतरांना ज्ञान देत आहात?
नाही तर आधी स्वतःला सुधारा आणि मग इतरांना ज्ञान द्या. आणि जर तुम्ही स्वतःला सुधारू शकत नसाल तर तुम्हाला इतरांना ज्ञान देण्याचा अधिकार नाही. दुसरी शिकवण अशी की कोर्टात कोणताही विचार न करता सर्वजण संताला दोषी म्हणू लागतात. जे नेहमी दिसते ते खरे नसते. प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण असते, त्यामुळे नकारात्मक भावना लगेच आणू नये. एखाद्याने नेहमी परिस्थितीचे निरीक्षण केले पाहिजे, कारण जे दिसते तेच खरे आहे हे आवश्यक नाही. आपले मत बनवण्यापूर्वी सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच बिरबलने आपला निर्णय न्याय्य असल्याचे सांगितले होते. गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.